जगताकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं. काय असतं, आई वडील पंढरपुरावरून येतात मोठ्या कौतुकाने, बाळू आम्ही पंढरीच्या आला, बरं झालं, छान, अरे जरा हे चिरमुरे घे प्रसाद. काय नॉनसेन्स. गावात काय साथी चालल्यात, कुठे ते उघड्यावर विकत असलेलं गटरा चालू आहे आणि तिथले चिरमुरे आणून देता. डॅडी यू डोंट अंडरस्टँड. इतका स्टँड त्याचा मजबूत आहे, पण अंडर आहे तो स्टँड वर काही प्रगट होत नाही. काय गंमत आहे. काय शिकला, काय त्या प्रसादात, काय विषय. दुसरा आला धाकटा, अरे बाळू. बाप म्हणला आता पहिली थोबाडीत शिल्लक आहे ती दुसऱ्याकडून कशाला खातेस. तसा नाही म्हणले तो, मला माहिती आहे जाताना देवाला नमस्कार करून जातो. विसरलात का, घरातला तोच होता एकटा वारीला निघताना पाया पडणारा. हात पुढे केले, अरे वा थांबा प्रसाद नंतर घेतो, पहिल्यांदा माझ्या घरातल्या पांडुरंगाचं नाईसाहेबाचं दर्शन घेतो. वडिलाच्या चरणावर डोकं ठेवलं, आईच्या चरणावर, आता आण आण प्रसाद. चिरमुरे घेतले. आई बरं झालं, आई बरं झालं, हो तुझ्या हातचा प्रसाद मिळाला पांडुरंगाचा, माझं खात्री आहे उद्यापासून माझ्या अडचणी दूर होतील. लक्षात आलं का, वस्तू तीच आहे पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्राप्त होणं. एक चिरमुरा बघतोय, एक घाण बघतोय आणि एकाला चिरमुरा दिसतोय. तसं एकाला जगत मिथ्या नाशिवंत दिसतंय आणि एकाला माझ्या प्रभू नटलेला हे दिसतो. कोणत्या दृष्टिकोनातून बघावा. कोण म्हणजे अँगल, कोण म्हणजे विशिष्ट अँगल. तसं विशिष्ट दृष्टिकोनाकडून जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव कळेल. पारंपरिक आलेले स्वयंपाकाचे विषय तुमच्याकडे आहेत, पण सुगरीण आणि उदारे, सुगरीण तिला म्हणावं, पर परंपरेतून आलेल्या वस्तूमध्ये दुसरं काहीतरी नीटनेटकं घालून माणसाने म्हणावं वाह काय छान लागतंय. तसं ज्ञानेश्वर महाराज हे सुगरीण आहेत आणि नुसती सुगरीण नाही तर पुन्हा उदार आहे, नाही का. इथे सुगरिणी पुष्कळ असतील पण उदार किती आहे मला काय. याला सुद्धा तुम्ही दाद देता. जरा विचार करा की सुगरीण असणं महत्वाचं नाही, उदार असणं त्यापेक्षा महत्वाचं आहे. तसं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये एवढे मोठे होऊन गेले सगळे. आमच्या सातारी शब्द आहे ज्ञानगंडे. काय म्हणजे ज्ञानाचे गड्डे होऊन गेले तरी पण कोणाला द्यावंसं वाटलं नाही. इथे उदार होते, उदार उदार असं ताट घेतलं, वाटत उभं राहिले, घे 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 घे. खटनट या रे शुद्ध होनी दारे, दौंडी पिटी भावे चोखा मिळा. घ्या रे. हे कॉन्स्टिट्यूशन कळलं का. कॉन्स्टिट्यूशन काय. हे जे आत्ता झालं त्याला मूळ तिथे आहे. जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे मज होती म्हणले, जैसे लवण कवण घातले सागरा आमाशी. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत एवढ्या करताच केलं की सर्वांना ते कळावं. ऐसी प्रतिती बोध सागरी तू आपणिया ते कल्लोळे एक करी, मग जव पाहसी चराचरी तव मी तेची तू. बघशील तेव्हा मी तेच तू, तू तेच मी आहेस हे तुला कळेल, पण माझ्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर. लक्षात घ्या काय मजा आहे नाही. माणसं म्हणतात आमच्या समोर देव उभा राहिला की आम्हाला देव कळेल. फार मोठं विधान झाले. 100ला कळलं नाही तर तुम्हाला कुठे कळणार. नाही कळलं. अहो कौरव 100 आणि कौरवांचाच वंश जास्ती. आता त्या काळापासून 100ची किती झाली असतील ते वाढलेले बघा ना. लाखो कोटी झाले असतील. पांडव 5च. असं म्हणणं कळलं. पांडव किती 5च. आणि पुढे त्यात गीता ऐकण्यासारखा सांगण्यासारखा एकमेव अर्जुनच.
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्हाला काय वाटतं? ते म्हणले काय वाटतं सांगू? एथ अर्जुनची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकाय तन झाला. मला असं वाटतं कृष्णाची स्तुती करू नये, अर्जुनाची स्तुती करावी. जग देवाला बसतं, देव अर्जुनाला बसतो, मग कुणाच्या पाया पडावं? एथ अर्जुनाची विशेष स्तवावा. आणि केव्हाही एक सांगतो, व्यवहार गमतीचा सांगतो, तुम्ही सगळे माझे दृष्टांत माहिती आहेत, ऐकलेत, ऐकायला नवीन वाटतात, पुन्हा त्याच्यामध्ये काही बरं आणि जे ऐकताय ते नवीन वाटतंय तेच बरं आहे. तो जिवंतपणा आहे, कळलं का? किती वर्ष भात खाता? पहिला घास भाताचाच भरवला ना, पण आता सकाळी खाऊन आलाय तरी संध्याकाळी असं वाटतं पहिला घास केव्हा तोंडात घालतोय. हे फार मोठं आहे, हे इतकं सोपं समजू नका. हां, अजून इच्छा आहे, दात पडले, कुटून दे शेंगदाणे. हा, कुटून दे. ते म्हणली अहो तर वय झालं, तुला काय करायचंय? दात जरी गेले तरी अजून इच्छा, आणि इच्छा असणं हा जिवंतपणा आहे. इच्छा असणं हा, इच्छा संपली सगळं संपलं, सगळं संपलं. हां, आता 75रीत आलोय मी, सुरूच आहे. असं वाटतं किती प्रवचन करावं, हाच माझा जिवंतपणा आहे. आणि त्या दिवशी संपेल, त्या दिवशी बाबा महाराज संपले, आणि ते संपणार नाही माझी खात्री आहे, शेवटपर्यंत संपणार नाही. काय हो, काल प्रवचन केलं म्हणून इथे यायला कमी नाही, उत्साहात असतो. कारण का माझी कोणताही विषय कळतो, अध्यात्म दृष्टांताच्या माध्यमातून कसं सांगावं हे जर शिकायचं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीतच कळतं. आणि म्हणून असा विषय मांडत 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 ज्ञानेश्वरी झाली. ज्ञानेश्वरीचं असं होतं की भगवंताचा हात धरून वाटचाल करायची होती. निवृत्तीनाथ म्हणाले, माऊली आता तुमचं स्वतंत्र सांगा की. हां, उचल माझ्यासमोर, मला खावंसं वाटत नाही, संपलं जीवन. 50 वर्ष भात खातोय तरी भात समोर आला असं वाटतं केव्हा त्याच्यात आमटी घालतो, फुरका मारतो. हा नित्य नूतनपणा, हा जिवंतपणा आहे. ते जर संपलं ना, संपलं. जेवण नको, आता माझी इच्छाच राहत नाही. इच्छा संपली की समजावं, मागच्या पोस्टात राहिलं, येईल तुमच्या दारात, पेटीत पडले तुमच्या दारात यायचं. एक विशिष्ट गोष्ट मनामध्ये ठरवून माणसं जात असतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज यांचं किती सांगतात, त्यांचं किती सांगतात, त्यांचं किती सांगतात, वल्लभाचार्याच्या किती जवळ, मध्वाचार्याच्या किती जवळ, शंकराचार्यांच्या किती जवळ. अरे कोणाच्या जवळ काय आहे त्याचा चिकित्सा करण्यापेक्षा ते काय सांगतात ते बघ ना. काय तुलना करून कशाला खाता? जे आहे ते स्वयंभू म्हणून बघा ना, कुठे नाही कुठेतरी साम्य असणारच. अध्यात्माचा विषय आहे, काय अध्यात्माचा विषय आहे, कुठे नाही कुठेतरी साम्य असणारच. शब्द साम्य वापरले म्हणजे प्रतिती साम्य असं नव्हे. चला एक दृष्टांत देतो घडलेला. आमच्या फडावर आंध्र प्रदेशची माणसं येतात आणि पूर्वी येत होती, हैदराबादून यायची. आणि तिथे व्यंकटराव हे आमच्या फडावरचे वारकरी. मग त्यांना 2 मुलगे 1 मुलगी, बरं का. आणि गंमत अशी घडली की त्या मुलीचं लग्न झालं आणि जावयाचं नाव व्यंकटराव, बरं का. आता मुलीला मी म्हटलं नाव घे, तेव्हा ती लाजून व्यंकटराव म्हणली. मी म्हटलं पहिल्यांदा लाजत नव्हतीस आणि आत्ता का लाजतेस? ते म्हणले पहिलं बापाचं नाव आहे आणि दुसरं नाव तेच प्रतिती भिन्न आहे. दृष्टांत कळला का? नाव व्यंकटरावच, जे आहे ते सांगितलं, जे घडलं ते सांगितलं. नाव व्यंकटराव पण प्रतिती भिन्न आहे. तसा आत्मा तोच, विषय तोच, पण प्रतितीने फरक पडतो.